नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क टिळक रोड येथील दुभाजकामध्ये लोकसहभागातून 1000 बोगनवेल वृक्ष लागवड करण्यात आली आहे. हरित, स्वच्छ आणि सुंदर शहर घडविण्याच्या उद्देशानं अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क टिळक रोड मार्गावरील दुभाजकांमध्ये लोकसहभागातून तब्बल 1000 बोगनवेल वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांना भविष्यात विविध रंगाची फुलं येणार असल्याने संपूर्ण टिळक रोड परिसर आकर्षक आणि नयनरम्य होणार असून शहराच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे. या वृक्षारोपण उपक्रमाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नगरसेवक सुरेश बनसोडे, उपक्रमाचे प्रमुख संयोजक गोरख पडोळे, नगरसेवक दत्ता गाडळकर, वैभव जगताप, चैतन्य घुले, संयम शेटिया, संजय कडूस, कांतीसेठ पटेल, तुषार मुत्था, परेश दिवाणी, जेठासेठ पटेल, पुरुषोत्तम पटेल, हंसराज पटेल, निलेश पटेल, नरसिंहभाई पटेल, जगदीश पटेल, लालाशेठ पटेल, राकेश सोनी मंडलेचा, अमित बुरा, प्रीतम तोडकर, हिरा खूबचंदानी, अरुण जाधव, दिलीप जाधव, अतुल जाधव, सिद्धांत जाधव, अक्षय गाडळकर, विकी कानडे, गौरव शेरकर, मनीष फुलडाळे, संतोष टेके, संजय जंजाळे, धीरज पडोळे, अशोक गाडळकर, कुमार गाडळकर, किरण कानडे, रितेश कानडे, सोमनाथ कानडे, नंदू एकाडे, दिनेश टेकाडे, नितीन एकाडे, विशाल एकाडे, सखाराम जाधव, सचिन दळवी, मनोज लाटे, पोपट निमसे, स्वप्नील घुले, राजू पाचरणे, बाबू पाचरणे, बाबासाहेब गाडळकर, विजय फुगारे, केतन गुंदेचा, संजय पडोळे, गणेश गाडळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप बोलताना म्हणाले की शहरातील DP रस्त्यांचं काँक्रिटीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालं असून वाडिया पार्क टिळक रोड हा त्यातील महत्त्वाचा रस्ता आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्याच्या दुभाजकात लोकसहभागातून 1000 बोगनवेल वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. काही वर्षात हा संपूर्ण रस्ता विविध रंगांच्या फुलांनी बहरलेला दिसेल आणि परिसराला आकर्षक सुशोभित स्वरूप प्राप्त होईल. लोकसहभागाशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. अहिल्यानगरमध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची लोक चळवळ सर्वप्रथम माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी सुरू केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी या उपक्रमाला गती दिली आणि आता महापालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव यांनी ग्रीन सिटी मोहिमेच्या माध्यमातून हरित शहर उभारण्याचा संकल्प हाती घेतलाय. त्याच चळवळीचा भाग म्हणून गोरख पडोळे यांनी पुढाकार घेत नागरिकांना एकत्र आणून हा उपक्रम यशस्वी केला. आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासासोबतच भविष्यातील गरजांचा विचार करण्याचे आवाहन केले. शहरात नवीन बांधकामं करताना पार्किंगची व्यवस्था बंधनकारक असावी. सध्या दुकानांसमोरील पार्किंगवरून वारंवार वाद निर्माण होत असून भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे नियोजनबद्ध विकास आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. ते पुढे बोलताना म्हणाले की वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि महानगरांप्रमाणे वाढणारे श्वसनाचे आजार ही चिंतेची बाब आहे. नागरिकांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वृक्षारोपण आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे वृक्ष संवर्धन हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. घेतली ही चळवळ ही स्थानिक नागरिकांनी घेतलेली. जे टिळक रोडवरता 2021-22च्या कालखंडामध्ये त्या टिळक रोडमध्ये पहिलं काँक्रीटीकरणाचं काम टिळक रोड परिसरामध्ये पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर झाडं लावलेली होती, पण नंतर ती आपण पाहिलं की ती जगली नाहीत. कारण त्यामध्ये कुणी निगा राखली गेलं नाही. सगळेच काम आपण ज्या कुठले स्थानिक प्राधिकरण असेल, मग ते केंद्र सरकार, राज्य सरकार, नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायत याच्यावर अवलंबून राहू शकत नाही. पण त्याच्याबरोबर लोकसहभाग जोपर्यंत होत नाही त्यामुळे कुठली चळवळ यशस्वी होऊ शकत नाही, कुठलं काम पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आज खऱ्या अर्थानं लोकांनी पुढाकार घेतलाय आणि लोकांच्या लोकसहभागातनं हे सगळं काम पूर्ण होतंय.
त्यामुळं आज हे जे काय काम हाती घेतलं लोकांनी स्वतः झाडं आणलेले आहेत, तर जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत झाडं जगू शकत नाही. किती कुणी झाडं दिले आणि ते लावले त्यामुळे फार ते झाडं जगतात असंही नाही. लोकसहभाग महत्वाचा असतो. त्यामुळे आज सगळ्या ठिकाणी मग गणेश भोसले साहेब असतील, संपतदादा पारस्कर असतील किंवा उपमहापौर धनंजय जाधव साहेब असतील, हे सगळे लोक आज झाडांच्या बाबतीत पुढाकार घेत आहे. तर आज यांचीच प्रेरणा घेऊन ह्या लोकांनी टिळक रोड परिसरामध्ये तुषार शेठ संकेतचे असतील, कांतीबाई असतील, या सगळ्या लोकांनी पुढाकार घेतलाय. गोरक्षेठ पडोळे, त्याचप्रमाणे नगरसेवक सुरेश बनसोडे असतील, आविदाते असतील, विपुल शेठ शेटे असतील, हे सगळ्यांचं मार्गदर्शन योगदान या लोकांना आहे. त्याबरोबरीने आता नगरमध्ये देखील अहिल्यानगरमध्ये आपापल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करत असताना आपण प्रत्येकाने काळजी घ्यावी. कुठे वरती तारा नसावीत MCBच्या, की जेणेकरून झाड पुन्हा काढावं लागेल. रस्त्याच्या दुतर्फा लावत असताना खाली ड्रेनेज लाईन कुठपर्यंत आहे, पिण्याच्या पाण्याची लाईन कुठपर्यंत आहे, याची चौकशी करून ते झाड लावावं आणि जेणेकरून कुठे त्याचा त्रास पुन्हा होणार नाही, कोणाला काढावं लागणार नाही, अशाच पद्धतीने लावावं. कारण आज जे झाडं लावले तर हे शहर एक चांगल्या पद्धतीनं रस्त्यांच्या बरोबरीनं सगळ्यात जास्त झाडं असलेले ग्रीन सिटी म्हणून या महाराष्ट्राच्या नकाशावरती ओळखलं जावं. आणि ती ओळख ही काय शासनाची किंवा महापालिकेच्या मदतीने नाही, तर लोक चळवळीतून उभा राहिली. प्रत्येकाचा उद्गार निघाला पाहिजे की हे शहर झाडांच्या बाबतीमध्ये जे पुढे येतंय तर याच्यामध्ये फक्त लोक चळवळ आहे, लोक सहभाग आहे, हेच आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घ्यावा. आज टिळक रोडवाल्यांनी घेतलाय, त्यांच्या मनापासून एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. तर उपक्रमाचे संयोजक गोरख पडोळे म्हणाले, वाड्या पार्क टिळक रोड हा शहरातील प्रमुख आणि अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची येथील समस्या पूर्णपणे दूर झाली आहे. तर येथे लावण्यात आलेल्या बोगनवेलच्या विविध रंगांच्या फुलांमुळे आता हा रस्ता भविष्यात शहरातील मॉडेल रोड म्हणून ओळखला जाईल आणि परिसराला वेगळी ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर नगरसेवक सुरेश बनसोडे म्हणाले, प्रभाग 13 मध्ये विकास कामांसोबत सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनसहभागाचे उपक्रम सातत्यानं राबविण्यात येणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे टप्प्याटप्प्यानं पूर्ण केली जात असून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची ही चळवळ प्रत्येक नागरिकाने आपली समजून पुढे नेण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामांचं नागरिकांनी कौतुक करत वाड्या पार्क टिळक रोड परिसराला आता विकासातून नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त केली. तर गोरख पडोळे यांच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून 1000 बोगनवेल वृक्षांची लागवड करण्यात आली असून ही झाडं केवळ लावून न थांबता त्यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही नागरिक मिळून पार पाडू, असा निर्धार येथील नागरिकांनी व्यक्त केला. आज टिळक रोड परिसर याचे राज पॅलेस रोड या ठिकाणी सर्व आमच्या या प्रभागातील जे काही नागरिक आहेत या रोडचे, त्यांनी स्वखर्चातून प्रभागातून लोकसहभागातून आज या ठिकाणी 1000 वृक्ष या रोडला लावलेले आहेत. तर सर्वप्रथम मी त्यांचं या निमित्ताने अभिनंदन करतो की असा जो उपक्रम त्यांनी चालू केला तो पूर्ण नगर शहरांनी करावा व त्यांनी फक्त ते झाडं लावलेच नाही तर ती जागवायची पण जबाबदारी घेतली, त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. असाच उपक्रम सर्वांनी राबवा व आम्ही पण आमचे आविताते घुले असतील, विपुलजी शेटे असतील, गोरखजी पडोळे असतील, मी असं आम्ही सर्वजण हा 13 नंबर प्रभाग नक्कीच नगर शहरामध्ये एक हरित प्रभाग म्हणून व स्वच्छ प्रभाग म्हणून यापुढून लोकांना दिसून येईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त. टिळक रोड येथे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या संकल्पनेतून आपण 1000 वृक्षरोपण लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. तर त्या कार्यक्रमाकरता माननीय संग्राम भैया जगताप, आमचे मार्गदर्शक कांतीबाई पटेल, त्याच्यानंतर तुषारजी मुत्ता व टिळक रोड परिसरातील सर्वच नागरिक यांनी सर्वांनी उपस्थिती दिली. आणि हा जो आमचा आजचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम पूर्णतः लोकसहभागातून आम्ही हा घेतलेला आहे. प्रत्येक जो आमच्या टिळक रोडचा शॉप ओनर असेल किंवा ज्यांचे त्या या ठिकाणी ज्यांचे दुकानं किंवा ज्यांचे काही ऑफिस वगैरे, तर प्रत्येकाने जबाबदारी घेतली की आम्ही ह्या प्रत्येक झाडाची संगोपन करणार, प्रत्येक झाडाला पाणी देणार. आणि इथे आम्ही आता 1000 बोगनवेल लावलेले आहेत. तर बोगनवेलचं असं आहे की याला विविध कलरचे फुलं येतात. गुलाबी कलर येतो, पिवळा कलर येतो, पांढरा कलर येतो. त्यामुळं रोडची ही शोभा चांगल्या प्रकारे वाढणार आहे. 2021-22 मध्ये भैयांनी आम्हाला हा रोड कॉन्क्रीट करून दिलेला होता. त्यावेळेस पासून आमची सर्व टिळक रोड वासियांचं
चाललं होतं की इथं आपण काही ना काही सुशोभीकरण वगैरे असं करण्यात यावं म्हणून, पण ते होत नव्हतं. पण मागच्या हप्त्यात भाई यांनी आम्हाला कळलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही सर्व जणांनी मिळून हा प्रोग्राम हाती घेतला. आता यानंतर आमचा हा जो रोड आहे नगरमधला सर्वात मॉडेल रोड होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.